आपने परिचय आपण कोण आहे और आपण मला सर्टिफिकेटबद्दल थोडी माहिती घेतली आहे और काय सर्वांना जय मल्हार. मल्हार या शब्दात एक ऊर्जा आहे. मल्हार हे आस्था, आमच्या आस्था संवेदनेचं प्रतीक आहे. आमची देवता खंडोबा राया मल्हार त्याचं नाव आहे. खंडोबा हे शंकराचं अवतार आहे आणि शंकराचा एक रुद्र अवतार म्हणजे जेजुरीचा खंडोबा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही देवता शाकाहारी आहे. या देवताला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. दुसरी गोष्ट, देवतेच्या त्या ठिकाणी घोडा असेल, कुत्रा असेल, गाय असेल, मेंढरा असेल यांचं पूजन केलं जातं. आणि असं असताना पशूंवर प्रेम करणारी या देवतेचा नाव एखाद्या मांसाहारी प्रोजेक्टला देणं हे माझ्यासारख्या मल्हार भक्ताच्या मनाला लागणारी गोष्ट आहे. आमच्या संवेदना भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आज मी मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांना भेटलो, त्यांचा सन्मान केला. पहिली गोष्ट मल्हार पगडी देऊन याच्यासाठी की ही योजना चांगली आहे की ज्याद्वारे आपण कोणाकडनं मांस विकत घेतो. इतकंच नव्हे तर गोमांस, कुत्र्याचं मांस विकणाऱ्यांवर आळा बसेल. मात्र हे करत असताना मल्हार शब्दाविषयी त्यांना अवगत केलं. 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण चुकीच्या ठिकाणावरून हटवण्यात आलं आणि त्यावेळेला महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला आणि तशाच पद्धतीच्या भावना आज मल्हार भक्तांमध्ये आहे. त्यामुळं राणेसाहेबांना विनंती केली की आपण हे नाव लवकर बदलावं. तब्बल 15 मिनटं आमच्यामध्ये चर्चा झाली. मला त्यांनी सांगितलं की तब्बल 350 लोकांनी एका दिवसात रजिस्ट्रेशन केलं. मात्र आपल्या भावनांचा संवेदनांचा विचार करतो. मीही अनभिज्ञ होतो या संदर्भात. तर मी आज मुख्यमंत्री महोदय वरिष्ठांशी चर्चा करतो आणि या संदर्भात सकारात्मक काहीतरी तोडगा काढतो असं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे. नाव बदल करणार काय नाही, त्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं आहे. चर्चा आज मुख्यमंत्री महोदयांबरोबर होईल. विषय गंभीर आहे. तमाम मल्हार भाविकांकडनं संतप्त भावना आहेत. या नावाविषयी कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा मांसाहारी उपक्रमाला देणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि राणेसाहेबांनी अतिशय सन्मानपूर्वक अतिशय चांगली बाजू माझी ऐकून घेतली, मांडून आणि मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा सन्मानही केला. जर नाव नाही बदलले तर आपली काय भूमिका आहे? नाही, आता या संदर्भात त्यांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे 3-4 दिवसाचा आणि त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू. मात्र आजही मल्हार भक्तांच्या भावना हा तीव्र आहेत. हे नाव बदलणं हे गरजेचं आहे. कुठल्याही हिंदू देवतांचं नाव मांसाहारी हलालला मल्हार हा शब्द लागू होत नाही. त्यांनी हलाल शब्द वापरला म्हणून आपण मल्हार शब्द वापरणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आणि राज्य शासनाने जर हा GR काढला हे केलं तर राज्य शासनाने कायम केलं की खंडोबा ही मांसाहारी देवता होईल. अशा पद्धतीचा चुकीचा पायंडा, चुकीचा संदेश समाजात जायला नको. यासाठी माझी भूमिका आहे की मल्हार सर्टिफिकेट ऐवजी कुठलंही दुसरं नाव, राष्ट्रपुरुषांचं, हिंदू देवतांचं नाव न देता कुठलंही चांगलं नाव त्यांनी द्यावं. त्यांचं या प्रोजेक्टचं मी माझ्याकडून वैयक्तिकरित्या स्वागत करतो.